हाय फ्रेंड्स, जय भीम सर्वांना. चला, झाली का तुमची चहा पाणी? हे बघा, माझं 5 ते संध्याकाळचे 8चं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. तर हे आहे माझं सांच्या पारचं चहाचा टाईम झालेला आहे. झोप वगैरे घेऊन मस्तपैकी उठून फ्रेश होऊन चहा बनवला आहे मी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चहा झालेला आहे. माझी परी वाट बघते चहाची. परीला आमच्या लई चहा पे वाटते. एकदा चहा पिला की म्हणजे बाकीच्या कामांना पुढं आपल्यामध्ये एनर्जी येते. त्यासाठी अगोदर चहा प्यायचा. हे बघा, आमची परी चहा प्यायला बसलेली आहे. इथं कॅमेरा जरा उलटा धरण्यात आला होता, त्यामुळे परी उलटी दिसत आहे तुम्हाला. मी पण मस्तपैकी असा चहा पिऊन घेतला, परीला दिला, सासूबाईंना दिला, सासरेबुवांना दिला. चहा पिऊन झाल्यावर भांडे घासले, पण एकच प्रॉब्लेम झाला आहे, कॅमेरा उलटा झाला आहे वाटतं. मी उलट्या प्रकारे दिसते तुम्हाला. हे बघा, कॅमेरा उलटा झाला होता वाटतं. ते अशी उलटी रेकॉर्डिंग झालेली आहे. चहा पिल्यावर भांडे होते थोडे घासायचे, भांडे घासले मस्तपैकी फ्रेश. किचन वाटा फ्रेश केला, पुसून घेतला, भांडे धुवून घेतले. हे बघा, सकाळ संध्याकाळ दुपार दिवसभर भांडे घासत बसावं लागते आम्हाला हाऊसवाईफला. दुसरं काही कामच नाही काय. जेवण करा, भांडे घासा, चहा प्या, भांडे घासा, रात्रीचे जेवण करा, भांडे घासा. तेच आमचं दिवसभराचं रुटीन. सेम 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 तेच. काय करावं आता, कुणाला सांगायचं, करावं तर लागणारच ना. अशा प्रकारे भांडे घासून झाले. भांडे घासल्यावर मग काय थोडा वेळ थांबलोत. त्यानंतर हे बघा, भांडे झाले की झाडू मारला. अशा प्रकारे बेडरूममध्ये झाडू मारला, सगळीकडे झाडू मारला. झाडू मारणं झाल्यावर मग काय आम्ही आलो होतो बाहेर. तर आम्ही जात आहोत आता माझ्या मोठ्या मुलीला आणायला. माझी मोठी मुलगी शाळेत गेलेली आहे ना, तिची शाळा आता 5:30ला सुटते. तर रोडवर बस येते ना तिची, त्यासाठी आम्ही रोडवर गेलो होतो. हे बघा, आमच्या इकडं पाऊस पडला होता, पण थोडाच पडला होता. दुपारी पाऊस पडला आणि ऊन पडल्यावर रस्ते सुकून पण गेले. हे बघा, असं बाहेरचं वातावरण खूप छान होतं. जरा बाहेर पडलं की मस्त फ्रेश वाटतं, फ्रेश हवा. बस येऊस तर आम्ही बसलो. थोडा वेळ 5-10 मिनटं थांबावं लागलं आम्हाला. हे बघा, आली बस, इच्छाची बस आली. कधी कुठे इच्छा कुठे आली. हे बघा, आमची इच्छा आलेली आहे शाळेतून बॅग घेऊन. लेकरं जाताना एवढंच टोन करून जातात, पण येताना मस्तपैकी हसत येतात. मग काय, त्यांची बॅग अडकवली, लंच बॅग घेतली, आलोत घरी. मग म्हणलं मस्त वातावरण झालेलं आहे, चला जरासं वरती जाऊन रील्स बनवाव्यात, म्हणून थोडं फार वेळ वरती घालवला टेरेसवर. हे बघा, खूप छान वातावरण झालं होतं आमच्या इकडचं. आम्ही सगळेच वर आलो होतो. माझे सासूबाई, सासरी बुवा, इच्छा, परी ह्यांचं बघा कसं खेळणं चालू आहे. वरी आल्यावर एवढं फ्रेश वाटतं ना, एवढं खूप सुंदर असं वातावरण झालं होतं ना. आजूबाजूला शेती असल्यामुळे खूपच छान वाटते. मग काय, तिथं थोडा वेळ घालवला. मग स्वयंपाकाचा टाईम झाला, मग खाली आलो, लाईट लावला. काय करावं स्वयंपाकाला. मग विचारामध्येच 5 मिनिट गेले. मग ठरवलं, मटकी होती फ्रीजमध्ये, तर मटकीच करावी म्हटलं आज. म्हणून मग काय, मटकीची तयारी करायला घेतली. मसाला काढून घेतला, मटकी शिजवायला घेतली. ही मुलगी स्वयंपाक करताना माझ्याजवळ आली नाही असं कधीच होत नाही. इच्छा बरोबर स्वयंपाकाच्या टायमाला येणार. मी करू का गं मम्मी, मी भांडे घासू का गं मम्मी, मी झाडू मारू का गं मम्मी, असंच बोलत राहणार. तिला म्हणलं करायच्या टायमाला लई कंटाळा येते गं इच्छा, फक्त तू थोडी मोठी हो म्हणलं, मग तुला सगळं करायचं आहे. मग काय, अशा प्रकारे मटकीची भाजी बनवून घेतली आणि मटकीच्या भाजीसोबत खायला भाकरी बनवल्या. हे बघा, मटकीची भाजी खूप छान झाली होती. वरून कोथिंबीर घातली अशा प्रकारे, आणि भाकरी बनवल्या मटकीसोबत खायला, आणि मुलींसाठी भात बनवला होता. हे अशा प्रकारे भाकरी ते बनवल्या, मटकीची भाजी बनवली, आणि मग काय घेतलं जेवायला, जेवण केले, आणि मग झोपलो. बाय, टाटा, गुड बाय, सी यू.